नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहता सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण सिद्धेश्वर मंदिर गोवर्धन घाट येथे आहोत आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जागतिक योग दिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या 11व्या योग प्रशिक्षण शिबिरात 39 शिबिरार्थींनी सहभाग घेऊन योग शिक्षिका डॉक्टर नंदिनी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली योग व प्राणायामचे धडे गिरवले। भाजपा महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महानगर नांदेड अमरनाथ यात्री संघ पतंजली योग परिवाराच्या वतीने सतत 11व्या वर्षी सिद्धेश्वर मंदिर गोवर्धन घाट नांदेड येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला। या शिबिराचे उद्घाटन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरविंद भारती यांच्या हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य सुधीर शिवनीकर यांनी भूषविले। प्रमुख अतिथी म्हणून देवस्थानचे ट्रस्टी शिवालोट, माजी उपकार्यकारी अधिकारी पद्मजा केंद्रे, माजी नगरसेविका जयश्री ठाकूर हे उपस्थित होते। यावेळी 39 शिबिरार्थींनी या योगाचा लाभ घेतला। पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत। तर या ठिकाणी जे सर्व आहेत ते अमरनाथ यात्री आहेत। कसं वाटलं तुम्हाला हे योग साधक? कारण आपल्यासोबत नेहमी योग साधक वेगळे असतात, परंतु आजचे वेगळे आहेत। आपला कसं वाटलं? वॉकिंग केल्यामुळे यांच्यामध्ये एनर्जी वाटली आणि फ्रेश वाटू लागले सगळे। त्याच्यामुळे आता त्यांना यात्रेमध्ये या योगाचा फायदा होणार आहे। आज धकाधकीच्या जीवनामध्ये कुणाला वेळ नाही, योगाला वेळ नाही, एक दिवस योग करून चालत नाही। दररोज जर योग केला तर तुमच्या गोळ्या सुद्धा कमी होतील आणि गोळ्या खाऊन जगण्यापेक्षा योग करून जर आपण आपलं जीवन चांगलं केलं तर त्याचा फार मोठा लाभ होणार आहे। ते हेच रामदेव बाबा सगळ्यांना सांगतात, करो योग रहो निरोग। म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक दिवस का होईना जनजागरण होणं फार गरजेचं आहे। आजचा तरुण वर्ग व्यसनाधीन झालेला आहे आणि तणावग्रस्त झालेला आहे, त्याला योगाची फार गरज आहे। योग कोण करते? वृद्ध लोक, रिटायर लोकच करत आहेत। तरुण लोकांमध्ये योगाचा प्रसार होणं गरजेचं आहे। आज त्यांना गरज आहे। कॅन्सर आणि हृदयरोग हे 2 रोग खूप त्रास देत आहेत, तरुण लोकांना घेरलेले आहे, तर त्यांच्यासाठी योग करणं खूप आवश्यक आहे। आणि पूर्वी जे ताणतणाव नव्हते ते आज यांना खूप झालेलं आहे। जॉबचा ताणतणाव आहे, कुटुंबाचा ताणतणाव आहे, बाहेर मित्राचा ताणतणाव आहे आणि यावर एकमेव मार्ग म्हणजेच योग आहे। योगाशिवाय पर्याय नाही। या ठिकाणी आपल्यासोबत आज योग करण्यासाठी पद्माकरजी केंद्रे सर देखील होते, त्यांनी देखील या ठिकाणी योग केलेला आहे। सर, आजचा जो योग या ठिकाणी केलात आपण कसं वाटलं? यात्री संघाच्या वतीनं या ठिकाणी योग शिबिर आयोजित केलं होतं। मी खरं म्हणजे धर्मभूषण दिलीप ठाकूर साहेबांचं या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो। निरोगी राहण्यासाठी योगाची अत्यंत आवश्यकता आहे। आम्ही नियमितपणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग करतो आहोत, व्यायाम करतो आहोत, दररोज चालत आहोत आणि त्यामुळे निश्चितपणे आमची योगा म्हणजे चालण्याची स्पीड वाढलेली आहे आणि योगामुळे आम्ही निश्चितपणे निरोगी आहोत। यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की आपण नियमितपणे योग केला पाहिजे आणि अशाच प्रकारचा योग करत राहिलो तर आपला पूर्ण देश हा निरोगी राहील आणि देश निरोगी असेल तरच खऱ्या अर्थाने सुख समृद्धीने राहू शकेल। धन्यवाद। नमस्कार। भारतीय जनता पार्टी, पतंजली योगपीठ आणि अमरनाथ यात्री संघाच्या वतीने हा जो योग शिबिराचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे, निश्चितच दिलीप भाऊंचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे उपक्रम ते घेऊन येत असतात आणि अमरनाथ यात्री संघाच्या सर्व सदस्यांना ते सतत मार्गदर्शन करीत असतात। या योग शिबिराच्या निमित्ताने असं सांगू इच्छितो की गेल्या 2-2.5 महिन्यापासून सर्वांची प्रकृती स्वस्थ राहावी आणि सर्वांना योग कशा पद्धतीने करता यावा यासाठी ते स्वतः प्रशिक्षण देत असतात। चालण्याची ज्या वेगवेगळ्या चालण्याच्या स्पर्धा, पळण्याच्या स्पर्धा, अशा पद्धतीचे स्पर्धा ह्यांनी आयोजित केलेल्या आहेत। मी दिलीप भाऊंचं खूप कौतुक करतो आणि त्यांनी ह्या पद्धतीने आम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनातून आम्ही स्वतः निरोगी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहोत आणि निश्चितच त्याचा फायदा आम्हाला होणार आहे। तर आम्ही इथे असा संकल्प करतो की नुसतं योग दिनाच्या निमित्ताने नाही तर रोजच आपल्या जीवनामध्ये योगाचा समावेश आम्ही करणार आहोत आणि त्या निमित्तानं आपलं आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत। धन्यवाद।
या ठिकाणी आपल्यासोबत सुप्रिया सुरेश कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करू. आजचा जो या ठिकाणी योग चा जो कार्यक्रम झाला याबद्दल काय सांगणार आहात आपण? आज दिनांक 20/6/25 रोजी आपण इथे सगळेजण एकत्र योग दिन म्हणजे उद्याला एक दिन असला तरी आज पहिला एक दिवस घेऊन भाऊंनी जे आम्हाला सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही अमरनाथ यात्रेकरू आहोत आणि सर्व मागील 1.5 महिन्यापासून जवळजवळ भाऊंनी आमच्याकडून ही योगाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि तिथे कसा श्वास घेता आला पाहिजे, बसनी कसा प्रवास चांगला झाला पाहिजे, या सगळ्या चांगल्या मार्गदर्शनाखाली भाऊ आपल्याला अमरनाथ यात्रेसाठी नेत आहेत. आणि भाऊ अशा वारंवार औंढा नागनाथ भाऊसोबत मी औंढा नागनाथ आपले सत्य गणपती नंतर तिरुपती बालाजी श्रीवारी सेवा या सगळ्या सेवा भाऊंसोबत करत आलेली आहे. त्यामुळे मला भाऊंचं अतिशय कौतुक वाटतं आणि भाऊ असे वारंवार वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करावं अशी मी त्यांना सगळ्यांच्या वतीनं प्रार्थना करते आणि ईश्वरचरणी असे त्यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्याकडून वरचेवर व्यवस्थित अशा यात्रा घडो. पण या योग दिनानिमित्त एक विशेष असं सांगते की मागील 1.5 महिन्यापासून आम्ही जे भाऊंसोबत पायी चालत आहोत 5 किलोमीटर, त्यामुळं माझ्या तब्येतीत खूप बदल झालेला आहे. मला जो कमरेचा त्रास गुडघ्यांचा त्रास होता त्यामध्ये बदल झालेला आहे. त्यामुळं सर्वांनी योग करावं, पायी चालण्याची सराव ठेवावा एवढीच मी सगळ्यांसमोर इच्छा व्यक्त करते. आणि ही जरी यात्रा झाली तरी नंतर सातत्य ठेवून योग साधना चालू ठेवावी. या प्रसंगी मोदी साहेबांना मी अतिशय कोटी कोटी नमन करते व दिलीप भाऊंचे व सर्व योग शिक्षिकेंचे मी अतिशय धन्यवाद मानते. या प्रसंगी जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. शिक्षक आहे. उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या योग दिनानिमित्त सर्वांनी गुरुग्रंथ साहेबांना यावं, साहेब येथे यावे आणि योग करावे अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि दिलीप भाऊने हे जो कार्यक्रम आजचा जे योग शिबिर आयोजित केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो सर्वांना. गुरु ग्रंथ साहिब भवन गुरुद्वारा नांदेड चिखलवाडीच्या बाजूला आहे. तिथे सर्वांनी सकाळी 7 वाजता जमावे ही सर्वांना विनंती आहे. तो स्वर्गात मृत्युमुखी पडल्यानंतर स्वर्गात जातो तिथलं सगळं वैभव बघतो, सगळं हे जातो आणि जोरजोरात रडत राहतो. सगळेजण परेशान होतात किंवा लोक स्वर्गात येऊन आनंदात राहतात, हे रडतं का? त्याला म्हणतात बाबाजी काय झालं, म्हणतात का रडताय? तो म्हणतो काय करा, म्हणतो योग गुरु रामदेव बाबाच्या नादी लागलं म्हणून मी योग केलं, म्हणलं 90 वर्ष जगलो म्हणलं खाली. जर लवकर गेलो असतो तर लवकर स्वर्ग सुख भेटला असतं. धन्यवाद.